ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पहिलं लय चुकायचो मी, हे असं बोलायचं मला काय तर नाही, कोणाला बोलतो आता लक्ष हे सगळ्या कुल्प अंक कानाला असतात आणि ते कुल्पाचं बोलणं असतं. पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज विनायक ते ठेवले मग हे शौचन सने जीवा मुक्ता भवंती साकरम सुख्यातम ज्ञानदान परायण विनायक बरोबर भगवान. ते पहिले फाटले ना, लय जीर्ण झाले ना खून, ते मग बदलून टाकले. त्यात गुरूंचा फोटो आहे, साधू संतांचे फोटो आहेत. वाचा. यद्यपि मिथ्या जो मरुभूमि का पानी ताते किसी ने प्यास नहीं बुझाई और मिथ्या गुरु वेदते दुख के नाश की न्यायी मिथ्या जल से प्यास का नाश हुआ चाहिए और प्यास नाश होवे नहीं, तैसे मिथ्या गुरु देवते संसार का नाश बने नहीं. तदपि कहिए तो भी तेरा दृष्टांत विषम है. काहे ते दुहून में कहिए मरुस्थल का जल और प्यास, इन दोनों में सत्ता का भेद है. ताकू हेरो कहिए देखो, सम सत्ता की आपस में साधक बाधकता. विषय असा आहे, साधूंचं अटकलीला माप नाही, साधूच्या युक्तीला माप नाही. त्यांनी कशा कशा रीतीने शिकवावं हे त्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यातून बी जर हिवायला गेले तर मग त्याला वाटोळत त्याचं कुठेच चांगलं नाही. हे का सांगितलं, आता यांनी दृष्टांत घेतला. मरुजल म्हणजे मृगजल, आणि मग मृगजल आहे त्याचं ज्ञान, त्याच्या ज्ञानाने किंवा त्या मृगजलाच्या पाण्याने ताण नाही होत नाही. म्हणून मिथ्या गुरुकडून जगसत्य दुःखाची निवृत्ती होते हे कसं काय शक्य आहे. पण ही शंका तुझी बरोबर नाही, हे तुझं म्हणणं बरोबर नाही. विषम सत्ता आणि समसत्ता, विषम सत्ता आणि समसत्तेमध्ये फरक आहे. विषम सत्ता कशाला म्हणावी, समसत्ता कशाला म्हणावी, हे ताण आहे व्यावहारिक, आणि पाणी पण व्यावहारिकच लागल. मग व्यावहारिक पाण्याने व्यावहारिक ताण नाहीशी होते. ह्याला समान सत्तेत साधक बाधक म्हणावं. आणि विषम सत्ता म्हणजे मृगजल, रज्जू सर्प, स्थाणुपुरुष, शुक्ती रजत, हे विषम सत्तेतले. शुक्ती म्हणजे शिंप, त्याच्या ठिकाणी भासलेलं रूप. स्थाणुपुरुष म्हणजे थोटणं खोड, आणि त्याच्यावर काहीतरी एखादा माणूस भासला, दूरच्या ठिकाणी सर्प भासला, है ना. तसं हे मिथ्या पदार्थ आहेत, आणि मिथ्या पदार्थाची निवृत्ती मिथ्या गुरुकडून होते. असं जर म्हणलं तर मग सत्यगुरू किंवा सत्य जगताकडून सत्य जगताची जन्मवर्णाची सुखदुःखाची निवृत्ती मिथ्या गुरुकडून कसं होईल. तर तिथं सांगलं बाबा, तुझा विषय, तुझं बोलणं हे बरोबर नाही, तुला सत्ता प्रकरण कळलं नाही. म्हणून परमार्थामध्ये
एक प्रकरण कोणतं बी बिंचू काढावं, एक प्रकरण बिंचू कळलं ती सगळे प्रकरण त्याच्यात सुटले जातात. ही एक मौत आहे. हो, ही चांगलं लक्ष द्या. मग हे कोणते प्रकरण असो, मग ते कोणते प्रकरण आता इथं सत्ताभेद चालू झाला आहे. सत्याचं का काय कारण हे सांगायचं. मध्यमाधिकारी आहे आणि हे मध्यम का अधिकाराचं सत्यत्व बुद्धी जगता विषय असते. जगता विषयी सत्यत्व बुद्धी असते. परमार्थ करो. आता हे कसं आहे बॉम्ब आहे. आता पण कोणाला आम्ही बोललो, अरे हे मध्यम अधिकारीसुद्धा नाहीत. निव्वळ रसात तळायला गेलेले जेवत. पण त्यांना ही भावनेने करतात. विचार नसतो, वैराग्य नसतं, म्हणून त्यांना लाभ होत नाही. मग त्यांना परत जावं लागतं. मग आता हे तुझं म्हणणं बरोबर नाही असं श्री गुरु त्या पूर्व पक्षाला किंवा शिष्याला सांगतात. मग कसं काय ते सांगतात चला आता. समसत्ता की आपस में साधक बाधकता. हो. समसत्ता बहुदुख गुरुवेदा यू गुरुवेद परत बहुछेदा. आपस में समसत्ता जिनकी लखी साधक बाधकता तिनकी. टीका. बहुदुख और गुरुदेव की समसत्ता कहिए एक सत्ता है, याते गुरु वेद ते बहुदुख का छेद होवे है. हो. जिनकी आपस में समसत्ता होवे तिनकी आपस में साधकता और बाधकता होवे है. हो. जैसे मृत्तिका और घट की समसत्ता है. मृत्तिका. हाँ, मृत्तिका घट का साधक है. अग्नि और काष्ठ की समसत्ता है. हो. तहाँ अग्नि काष्ठ का बाधक है. हो. साधक कहिए कारण और बाधक कहिए नाशक. हां, काय किती खुलासा केलाय. मरुस्थल में जल की और प्यास की समसत्ता नहीं है ना. याते मरुस्थल का जल प्यास का बाधक नहीं. बाधक नाही का विषम सत्ता आहे. मृगजळाची सत्ता प्रातिभाषिक आहे. तुम्हाला तांडली ही व्यावहारिक आहे. म्हणून व्यावहारिक आणि प्रातिभाषिक सत्तेचं विषम सत्ता असल्यामुळे साधक बाधक होत नाही. समान सत्तेतले पदार्थ साधक बाधक होतात. आहे का नाही. जसं घट आहे ना. मग आता घटाचं कारण मृत्तिक आहे. मग मृत्तिकेचं अस्तित्व घटात असतंच. मग आता याला त्या घटाचा नाश करायला दंडच लागेल का नाही. कारण दंड हे समान सत्तेतला आहे. तो अग्नी आणि काष्ठ समान सत्तेतला आहे. अग्नी स्वप्नातल्या अग्नीने किती घरं जळले का विषम सत्ता. पण जागृतीला अग्नी घरं जळतो की नाही. पण ज्या पदार्थाचा अग्नी आहे त्या पदार्थाची सत्ता आणि अग्नी सत्ता एकच आहे. म्हणून अग्नी त्या काष्ठाला जाळतो समान सत्य असल्यामुळे. जर स्वप्नातला अग्नी असता आणि जागृतीतले लाकडं असतं जळाले असते का. तसं समान सत्यामध्ये साधक बाधकता आहे. हे मध्यम प्रकरणं स्थूल दृष्टीनं सांगायला सुरुवात केली. सूक्ष्म विषय पुढे. साधक बाधक म्हणजे एकूणमेकाचं कमी जास्त फल असतं ना. आता जसं साधक म्हणजे पाणी आहे ना आणि ताण. मग त्या पाणी प्यालं ताण कमी होते म्हणजे ते बाद होतो. कशाचा बाद होतो. ताणाचा. पण समान सत्तेतला पदार्थ असला तर मग पाणी हे समान सत्तेतलं आहे आणि हे विषम ताण बी त्याच सत्तेतले. म्हणून एक सत्य साधक आणि बाधक. साधक म्हणजे त्याचं कारण त्याला काम करणारं आणि बाध म्हणजे ज्याचा बाध होतो तो. मग ताण नाही शेवटी खऱ्या पाणीने. म्हणून साधक पाणी झालं आणि ताण हे ते गेले म्हणजे बाधक झालं. तसं देहादिक जगत इकडं घ्यायचं ते. तसे देहादिक जगत त्याचा बाध करायला त्याच योग्यतेचे श्रीगुरू असतील. म्हणजे समान सत्य असले पाहिजे. आणि बाकीचं विषम सत्तेमध्ये साधक बाधक होऊ शकत नाही. पण साधक बाधक कळलं ना. काय साधक बाधक. साधक साधन हां आणि बाधक म्हणजे ताण. मग ताण कमी झाली का नाही पाण्याने. कोणत्या पाण्याने. मृगजळाच्या. हां तसंच बाबा रे काय सांगतो मला कळलं ना झालं.
या तुम्ही दुःख निवृत्तीच्या प्रयत्नाला लागतात, पण दुःख निवृत्तीचं मुख्य साधन कोणतं हेच कळना. हे जे तुम्ही सगळे प्रपंच वाढवायला लागलात ते दुःखाला आमंत्रण आहे. सांगू तुम्हाला कळेल का? गुरुजी मला सांगा, लग्न झालं गोवाचा पत्र येतो हातात. हां, काय काय पुरुषार्थ आहे? डॉक्टर झालं लोकांचा गुमूत चिवडावं लागतो, वकील झालं नक्क लबाड बोलावं लागतं. सांग कुठे काय आहे ते? उलट दुःखाचा व्यवहार वाढला का नाही, मग साधक बाधकता कुठं आली? याच्या समजूतून वाटतं मी मोठा कसं आहे? मग तू रडायला काय झालं? रोग आला तुला? हां, चिंता कशाला करतो? जो मोठा आहे त्याला चिंता नाही, ज्याला चिंता आहे तो जीव आहे त्याला. मग ती कुणी असू दे. अरे ही तर जाऊ दे व्यावहारिक, डॉक्टर वकील हे काय असेल ते. पण हे महाराज लोक, शास्त्री पंडित विद्वान योगी जपी तपी कर्मठ उपासक, हे सगळे चिंतित. फक्त सात्विक व्यवहार आहे झालं. आणि सात्विक व्यवहार असला म्हणजे दुःख निवृत्त होतं असं नाही. दुःख निवृत्ती व्हायला वस्तूचं ज्ञानच झालं पाहिजे. आणि ते वस्तू ज्ञान होण्याकरता समसत्ता विषमसत्ता कळली पाहिजे. विषमसत्तेमध्ये साधक बाधकता नाही, व्यावहारिक सत्ता आणि याला गुरुजीने सांगा विषय बी वाचला. स्वप्नातले पदार्थ जागृतीतली गरिबी घालवते का? स्वप्नात तू मोठा एक राजा झाला, हो, परंतु गरिबी गेली का? का बरं? सत्ता वेगळे. स्वप्नातल्या राजसत्ता प्रातिभाषिक आहे आणि ही जागृतीतली गरिबी व्यावहारिक आहे. मग स्वप्नातली श्रीमंती जागृतीतल्या पदार्थाला कमी करू शकत नाही. आणि तसंच झालं. तसंच झालं. तुम्हाला दुःख आहे व्यावहारिक, तुम्हाला दुःख आहे व्यावहारिक. जन्ममृत्यू खरं आहे का खोटं? व्यावहारिक आहे का नाही? जन्ममृत्यू खोटं म्हणते साधूच फक्त, ते बघू पुढे आल्यावर. पण जन्म मरण, खाणं पिणं, लेकरं बाळं, वाडे हुडे हे खरे का खोटे? कोणाच ठाऊक. तर हे व्यावहारिक दृष्टीनं सत्य आहेत, पण परमार्थ दृष्टीनं हे मिथ्या आहेत. पण हे मिथ्याचा किंवा अनिवर्चनेचा याचं स्वरूप बिनचूक कळल्याशिवाय हे सुटत नाही गणित. असं ज्या पदार्थाला देशकाल नसतो तो पदार्थ अनिर्वचनीय असतो, तो प्रतीची मात्र असतो. त्याला पुढे होईल. म्हणून इथे एवढा विषय एकच करायचं आहे मला, की समान सत्तेमध्ये साधक बाधकता आहे. विषम सत्तेमध्ये साधक बाधकता नाही. विषम सत्ता खऱ्या पदार्थाला नाहीशी करत नाही. तसं श्रीगुरू ज्या सत्तेतलं दुःख त्या सत्तेतले श्रीगुरू असतात, असं एक सांगायचा प्रसंग. पण श्रीगुरू सत्ता स्वरूप असतात, पण त्यांनी पार्ट घेतलेलं आहे. जसं गुरुजींनी सांगावा, पार्टाचा मुलगा राजा झाला, पाटलाचा मुलगा चपरशी झाला. आता राजा आहे तो प्रातिभाषिक की नाही, परिट आहे तो व्यावहारिक आहे. पण तो शिपाई जो आहे तो पाटील आहे, पण काम शिपाईचं करतो. पण दोन्ही पार्ट आहेत ना, मग दोन्ही पार्ट असल्यामुळे एकमेकाला साधक बाधक होऊ शकतात. नाहीतर हे म्हणलं मी पाटलाच आहे, नाही मग शिपाई चुकीचं आहे. तसं समान सत्तेमध्ये चांगलं लक्षात ठेवा, एका सत्तेतच साधक बाधकता असते असं काही प्रसंगाने विचार आहे. वास्तविक एकच सत्ता खरी, बाकीच्या दोन सत्ता समजुतीकरता मानल्या आहेत. सत्ता या शब्दाचं अस्तित्व. काय रे, एक किती सांगू तुला, गुरुजी सांगावं जरा. जे सत्ता स्फूर्ती शून्य आहे त्याला तुम्ही दीर्घकालाची प्रतीती करता. म्हणून कालाचा भ्रम, गुणाचा भ्रम, पदार्थाचा भ्रम. पदार्थ नसून वाटतो, आयुष्य नसून आयुष्य वाटतं आहे, आणि देश नसून देश वाटतो. मग देश, काल आणि पदार्थ ह्या तिन्हीची भ्रांती आहे. पदार्थाच्या ठिकाणी गुणाची भ्रांती, रूपाची भ्रांती आहे. कालाच्या ठिकाणी काल सत्यत्वाची भ्रांती आहे, आणि देशाच्या ठिकाणी देश सत्यत्वाची भ्रांती आहे.
याला थोडा विषय सांगतो तुम्हाला. गुरुजींनी सांगितलं माझ्या, वडगाव खरं का खोटं आहे? तू आईच्या उदरातून जन्माला, तू खरं आहे का खोटा? काही विषय नाही म्हणाला. म्हणून ही मुळात ही तर लक्ष आलं म्हणजे ती कळत असतं. वडगाव तुझं घर खरं आहे का खोटं? कुठं करतं? आणि तुझं आयुष्य झालं 30-40 वर्षाचं, ते खरं आहे का खोटं? याला व्यावहारिक सत्ता म्हणावी पाहिजे. आणि तर तुकोबाराय तर म्हणतात, देश वेश नाही माझं सहज फिरत आलो. मला देशही नाही आणि कालही नाही. म्हणजे मला ठिकाण नाही मुळात आणि पोषक नाही माझं ठिकाण झालं. तसं देह नाही आणि जन्म नाही, हीच सिद्धांत आहे त्याला. पण काय विषयात नाही म्हणे. असं म्हणून जन्मावरून वाटतं म्हणजे सगळ्याचा संबंध आणि सगळे माणसं आरी गेलं का नाही? सगळ्याच्या आरी गेलं का नाही? जन्म नसून जन्म मानल्यावर आरी. आणि आईवडील नसून आईवडील मानणं कारण. मग ही सगळं परतंत्र जीवन भ्रमामुळे. आणि ही भ्रम जो आहे ते व्यावहारिक आहे का प्रातिभाषिक आहे? पण हे याचं आयुष्य किती आहे? याच्या गुरुजींनी सांगतो आमच्या. गुरुजी म्हणायचे, अरे बेड्या, ही तुझं ऐश्वर एका क्षणीचं नाही. मोठं विचार, एका क्षणाचं नाही तुझं आयुष्य. ही तुझे हेलिकॉप्टर, तुझे जीपकारी, तुझे वाढीव, तुझे ही बंगले, ही तुझं ऐश्वर एका क्षणाचं नाही, क्षणाचं. एवढी वृत्ती आहे. एवढं ऐश्वर एका क्षणाचं नाही वेड्या. का? थोडं बारीकच विचार कर. खुर्ची बसायला वर फॅन आहे, हाताखाली माणसं आहे, सगळी व्यवस्था आहे. पण सांगितलं तुमच्या फलांनी वारले, रडायला लागला. गरीब कशी रे म्हणतो. तुझी बायको वारली म्हणता येत नाही ना आम्हाला, ते गुरुजींनीच म्हणावं. सगळे वासाचं फुलाचं सुगंध यायला लागला, अत्तरतराचे फवारे यायला लागलेत, अनेक प्रकारचे ताट समोर आहेत. पण तितकंच म्हणले तुमचं पोट गेलं की लागलं. गरीब कशी रे म्हणतं. कुठे गेलं तुझा पैसा? पैसा असला रडू नकोस ना, वाडा असलं रडू नकोस ना. काय झालं रडल? तुझ्या आवडीचे विषय आहेत ना. याचं नाव अज्ञान आहे. सब दुखिया भाई, सकुया कोई नहीं. सब दुखिया. कौन दुखिया? माँ बेटा बहन बहू बंधु सब दुखिया. पति पत्नी दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, माँ दुखिया, बेटा दुखिया, जपी दुखिया, तपी दुखिया, योगी दुखिया. इकडे आले हे बी दुःखीच आहेत. परमार्थ वेगळा आहे. म्हणून सत्ता प्रकरण कळावं लागतं. हो. आणखी एक गुरुजीने सांगितलं होतं. हैदराबादला गेलो म्हणे मी. जातो म्हणजे काही प्रसंग गेलो. एका ठिकाणी उत्तरेची वेळ आली म्हणजे. तो मोठा श्रीमंत होता. त्याला 4 बसायला गाड्या होत्या. मोठ्या काय नाव मला येत नाही, मोठ्या 10-5 लाखाच्या गाड्या. खायची तीच पदार्थाची अवस्था. महान पदार्थ, चवीचे, उत्कृष्ट, व्यावहारिक, चांगले. आणि जेवता गुरुजीला म्हणलं, गुरुजी इतकी माझी परिस्थिती गरिबीची आहे, मी आज हे आंबेमोहर तांदूळ खातो म्हणजे किती परिस्थिती माझी गरिबीची आहे सांगा. त्याच्यापेक्षा दुसरे अधिकारच आहेत. पण हे दुसरी गोष्ट, मला गाडी नाही जायला. 4 पोरं 4 सुना गाडी घेऊन जातात, मला पाहिजे. किती गरिबी सांगा माझी. गरीब कशी म्हणतो. का? कारण इंद्रियाचा ताबा ज्यांच्यावर आहे ते गरीब आहेत. मनाचा ताबा ज्यांच्यावर आहे ते गरीब आहे. आता याच्यामध्ये ह्या मनाला सत्ता कोणती आहे? पुन्हा इकडे चालायचं आहे. या मनाला प्रतिभा सत्ता म्हणलं तर तुला सुख आहे, आणि या मनाला व्यावहारिक सत्ता म्हणलं तर मात्र दुःख आहे. व्यावहारिक सत्ता म्हणजे दीर्घकाल आहे असं वाटणं. देहादिक जगत
दीर्घकाळ आहे वाटणे ह्याला व्यावहारिक सत्ता म्हणावा. आणि ह्या आध्यात्मिक जगताला आयुष्यच नाही भ्रमण ह्याला प्रातिभाषिक म्हणावं. मग आता प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ प्रतिभाषिक पदार्थाचीच निवृत्ती करेल का नाही? स्वप्नातला माणूस आजारी त्याला स्वप्नातला डॉक्टर लागेल का नाही? मग तसं मिथ्या पदार्थाला मिथ्याच गुरुची आहे. मग मिथ्याची निवृत्ती होती, सत्य गुरुची गरज नाही. आणि मिथ्या गुरु म्हटलं तर प्रपंच जगत सत्य वाटते त्याची निवृत्ती होणार नाही. असं त्याने उभा फासा टाकला, म्हणजे दोन फासा टाकला त्याने. पण हे न कळण्यातला विषय त्याच्या न कळण्यातला विषय. म्हणून आस्तिक किती आहे हे कळावं. प्रतिभाची सत्तेचा अभंग गाठला तुकोबाराने. क्षणभंगूर नाही भरोसा, ही प्रतिभाची सत्ता आहे. आहे का नाही? कळतं का अभंग? आणि व्यावहारिक सत्तेतला अभंग मागे भोवता जन्म हेच करीत आलो मी, हे व्यावहारिक सत्तेतला. किती वेळा जन्म किती वाईफाचे, हे व्यावहारिक सत्तेतला अभंग आहे. आणि पुन्हा पाहता क्षणी ते नाही, हे प्रतिभाची सत्तेतला अभंग. हे काय आपला देह कोणत्या कक्षेत आपण समजतो, आपलं मन कोणत्या कक्षेत आपण समजतो, हीच आहे विषय. त्या ह्या देहाधिक मनाचं सत्व किती आहे हे कळलं म्हणजे जमतं. नाही झालं नाही कळलं तर धन्यच की. आता मला तुमची भेट झाली तेव्हा माझं भाग्य चोदय झाला. म्हणून माझी काही सत्ता नाही, ती गुरूंची सत्ता, गुरुची शक्ती. मग सत्ता भगवंताची आहे. आणि याच्यापेक्षा पुढे जर गेलात, तुझ्या स्वरूपाची सत्ता कायम आहे. सांग आता रामकृष्णजी कुठे गेले? आत्म्याला जन्ममरण आहे का? मग ज्याला जन्ममरण आहे त्याची त्रिकालामध्ये सत्ता असते. आणि ज्याला जन्ममरण आहे ते भूमिका परत त्याला सत्ता दिल्या जाते. भूमिका परत तुम्हाला जर दीर्घकाळ वाटत असेल तर व्यावहारिक सत्ता, तुम्हाला क्षण मात्र वाटत असेल तर प्रतिभाची सत्ता. म्हणून समान सत्य साधक बाधकता आहे. मग व्यावहारिक सत्ता म्हणजे व्यावहारिक गुरु येतील, प्रतिभाषिक सत्ता मिथ्या म्हणजे गुरु प्रतिभाषिकच येतील. कारण मिथ्याने मिथ्याची निवृत्ती ना. चला समसत्ता त्याची टीप आहे. यह शंका है, समसत्ता वाले पदार्थ ही आपस में साधक बाधक है. यह नियम घटित नहीं. हां, आता समान सत्तेतले पद साधक बाधक आहे असा विकसुद्धा काही नेम नाही, घटित म्हणजे ठराविक नाही. किंतु विषम सत्ता वाले पदार्थ भी कहीं आप समय साधक बाधक होवे है. हो, विषम सत्तेतले पदार्थ सुद्धा साधक बाधक होतात. त्याच्या दृष्टांत सांगायला लागले. काय ते? हां, सांगू का? एक मिनिट. देहाधिक जगताला सत्ता शून्य आहे, पण तुमच्या सत्याला झाकलं का नाही? तुमच्या सत्याला झाकलं का नाही त्यांनी? तुम्हाला मरण नसून मरण वाटणार. मग जे मरतं ते प्रतिभाची सत्यातलं आहे, पण तुम्हाला मरणाला झाकलं का नाही सत्याला? याची विषम सत्ता असून खऱ्या सत्याला झाकलं म्हणजे विषम सत्तासुद्धा साधक बाधक आहे. हे विचाराचा विषय आहे. हो, कारण काय देहाधिक जगत मृगजलासारखं आहे ना. मृगजल जायला आहे ना. मग अशा विषम सत्याच्या पदार्थांनीसुद्धा तुम्ही सुखरूप असून तुम्हाला दुःखाने झाकलं का नाही? तुम्ही नामरूप नसून तुम्हाला नामरूपाने झाकलं का नाही? मग हे नामरूप दुःख साधूंच्या दृष्टीने प्रतिभाषिक आहे. मग विषम सत्यातला पदार्थसुद्धा साधक बाधक होऊ शकतो असे विचार आहेत. खरंच आहे. पण कळण्याकरता क्रमक्रम साधून येत असतात. साधूंच्या अटकल साधूलाच माहीत आहे. काय ते? सर्वत्र आरोपी अधिष्ठान ते विषम सत्ता आहे. हो, आता अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी त्रिभुवनाचा आरोप आहे. मग त्या आरोप असणाऱ्या पदार्थाची सत्ता कोणचे? विषम. विषम म्हणजे सत्ता स्फूर्ती शून्य प्रातिभाषिक. किंवा विषम या शब्दाचा वेगळी करा.
ताकि साधकता अधिष्ठान में है। हो, मग त्यांनी तुमच्या अधिष्ठानात झाकलं की नाही? कशा रीतीने झाकलं? आता सांगितलं ना, तुम्ही सुखस्वरूपासून दुःख वाटणं. दुःख प्रातिभासिक आहे, दुःखाचा अध्यारोप आहे. त्याला दृष्टांत कोणतं दिलं मी? राजा राजाच आहे, पण स्वप्नात भिकारी झाला. मग भिकारी ही पद आरोप आहे का नाही? राजा खरा आहे का नाही? तसं तो आत्मा सच्चिदानंद रूप आहेच ना. पण तुला वाटतं ना, मी मरका, जन्मवान, स्त्री, पुरुष, शेवटी ही सगळं विषम सत्यातले पदार्थसुद्धा तुम्हाला झाकून टाकतात, म्हणून तुमच्या खऱ्याला बाद करतात. न कळल्याचा परिणाम. जैसे कल्पित रजत का अधिष्ठान शुक्ति है, हो ताकि व्यावहारिक सत्ता है, रजत की प्रातिभाषिक सत्ता है. हो, तीस प्रतिभा सत्ता वाले रजत की साधकता शुक्ति में आहे का नाही? रजतचे साधक शुक्तीमध्ये आहे, म्हणजे शुक्तीला झाकलं का नाही? साधकता म्हणजे झाकणे ह्याला. पण सिद्धांत घ्या लक्षात, देह मरणार आहे का तुम्ही मरणार आहेत? देह मग तुम्हाला काय वाटतं? नहीं मार. मग मरकाने अमर पदार्थ झाकला का नाही? मग मरका पदार्थ विषम सत्यातला असला म्हणून खऱ्याला झाकलं नाही, मग हे साधक म्हणायचं. तुम्ही दुःख सुखरूपासून दुःखरूप वाटतं की नाही? मग दुःख आरोप त्या साधक दृष्टीनं. आपण सुखाला झाकले कशावरून? कशावरून? सगळे दुःख आहेत म्हणून. कोण कोण दुःख? सगळे बस. आणि हे काय, चला काय सांगा. क्यों जगत का अधिष्ठान ब्रह्म है, हाँ। ताकि परमार्थ सत्ता है हाँ। और जगत की व्यावहारिक सत्ता है. हो 30 व्यावहारिक सत्ता वाले जगत की साधकता ब्रह्म में है. हो याते हाँ। विषम सत्ता वाला भी साधक होवे है. हो, विषम सत्यावाला सुद्धा साधक होते. तुम्हाला मी साक्षी द्रष्टा वाटतं का मी ध्येय वाटतो? मग विषम सत्याने झाकलं की नाही? तुम्ही खास कोण आहेत? साक्षी. साक्षी, चेतन, ब्रह्मरूप, सुखरूप, ज्ञानरूप, अमर असे आहेत ना तुम्ही. हां, मग ही परमार्थिक सत्ता त्रिकालामध्ये आहे का नाही? पण हे खोटं पद खऱ्याला झाकलं का नाही? है ना? हां. का? तुम्ही तुमचं अस्तित्व कुठेतरी ठेवलं आहे. मग देहादिक जगत अध्यारोप आहे. देहादिक जगताचा अध्यारोप म्हणजे नसलेली कल्पना आहे. तुम्हाला जन्ममरण वाढणं वाटतं का नाही? आहे का नाही? मग जन्ममरणाचा भ्रम आहे का जन्ममरण आहे? खूप मोठा सिद्धांत आहे. नाही कळते आणि कळल्यासारखं त्यासारखं त्रिभुवनाचा त्यासारखा जग दृष्टिकोनच नाही, श्रेष्ठपणे. मग जन्ममरण खरं आहे का खोटं आहे? हां, आणि ते जन्म खोटं आहे. नाही जमायचं. म्हणजे एकदा मला गुरूंची आठवण आहे का नाही म्हणणं सांगा. पण दादा एक अभ्यंकर शास्त्री कोणतं तरी शास्त्री त्यांच्याकडे ब्रह्मसूत्राला जात होते ऐकायला. व्यासाने केलेलं उत्तरमीमांसा ज्ञानाचा विचार. आणि आता दादा जिथं जात होते ऐकायला ते शास्त्रीय विद्वान असेलच की. पण किती गंमत आहे कळण्यासारखा विषय. वेदांत सांगता येत असतो, कळत असतो, पण स्थिती पदरत नसते. आणि त्यांची बायको वारली शास्त्री भाऊंची. दादा सकाळी नेमाप्रमाणे आपलं गेले तर शास्त्री भाऊने आपलं टापर बांधले, उपारण्याचं डोळ्यात पाणी गळू लागलं. दादा गेलो. दादा साधू नमस्कार कर. मग शास्त्री भाऊ काय झालं? रडायला. मला पोट गेलं. आता पोट गेलं याला वाटलं संडास लागली. दादाला वाटलं म्हणून त्याला दवाखान्यात. नाही हो साखरी बुवा तुम्हाला कळा ना, माणसं वारले. ते साधू ते दादा असे खवळले. काय शास्त्री बुवा म्हणले काय, पण आता तुमच्या पोटाची सोय होणार नाही म्हणून असं मी असं करतो. हे तुमचे सगळे कपाटातले ग्रंथ त्याचे चितार असतो. तुमची पत्नी आणि तुम्हाला दोघांना झोपवून देतो पिठलं. मग दोघं जातात स्वर्गाला. हो, म्हणून सांगता येत असतं, कळत असतं,
पण बांधणं अवघड असतं. युद्धाच्या गोष्टी करता येतात, तलवार फिरून दाखवता येतात, पण ती चुलीपुढंच. रणात जाऊन तलवार फिरवावी, शत्रूला जिंकावं, मग खरा योद्धा. तसं आम्हाला रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, आम्हाला रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, शरीराचे दुःखाचा विकार, मनाचा संकल्प विकल्पाचा मारा, हे आम्हाला आहे. मग आता याची प्रतिभा सत्ता म्हणजे कुणाला मार आहे, पण कुठं कळतं आहे. प्रतिभा सत्ता म्हटल्यानंतर त्याच्यात अस्तित्व नाहीच. त्याला दृष्टांत एक मृगजलाचा किंवा एक ढगाचा. ढगाचं आयुष्य किती आहे? काय म्हणते बावली? आभ्र सावली जाईलेलं आहे. बेगड्याची भावली आभ्र सावली, बेगड्याची भावली आभ्र सावली, असं जर जगत आहे काय हे ते त्यांनी सांगावं झालं, आणि त्यांचीच स्थिती दाखवावी त्यांनी झालं. आपलं नशेवाने आपलं ऐकायला यायला लागलं, अधिकारी असलं तर आनंदाची गोष्ट प्राप्त होईल, नसला तरीही संस्कार होतील झाले. एवढे आभ्राची भावली. मग आभ्राची भावली म्हटल्यानंतर ही तुमचे 7-7 पिढीचे ही असणारी वस्तू कोणत्या कक्षात? आमची 7वी पिढी आहे म्हणजे इथं. अरे बापरे, 7वी पिढी आहे का? बरं आहे. मग आता प्रासभाचं का व्यवहारिक नाही कळत. आणि इथं तर ज्ञानाच्या दृष्टीनं त्याला प्राच्यभाषिकच म्हणा, ढगा इतकंच आहे त्याला. बेगड्याच्या भावलीच इतकंच. बेगड्याची भावली काय किंमतली? ढगा सावलीच काय घ्यायचं आणि बेगड्याच्या भावलीच काय घ्यायचं? ह्या उदाहरणामध्ये बेगड्याच्या भावलीमध्ये सत्यत्व नाही, त्याचा उपयोग होत नाही. आणि ढगाच्या सावलीला आयुष्य नाही, मग तिचं आयुष्य बी नाही, पदार्थ नाही, हे दोन्ही दृष्टांतातून घ्यायचं. बेगड्याची भावली पाहायला काय? पाहायला म्हणजे ती नाहीच. ढगात सावलीचं आयुष्य किती? मग तसंच मावलं होतं. बेगड्याची भावली आभर सावली जाईल, कोणाचे गणगोतून कोणाची मायबाप, ही ती कक्षा घातली त्याची. मग विषमसत्ता का समान सत्ता? विषमसत्ता पदार्थ आहे, प्रातिभाषिक सत्ता जगाचे, पण खऱ्याला दाखलं नाही, म्हणून विषमसत्ता साधक होतात. पण हे नाहीचं करायला श्रीगुरु त्याच कक्षात असल्यामुळे ती निवृत्त होतात. इतकं का सांगितलं? हे इतकं जेवाच्या ठिकाणी कळत नाही म्हणून सांगावं लागतं. नंतर सत्ता कळल्यावर माणूस मोकळा राहतो. मग मसनवटे गेल्यानंतर ब्रह्मज्ञान असतं. सांगतो तुला मसनवट काय करण्याचं आहे, खरं कोणाचं आहे? देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा आणि काढा तंबाखू. हा, देह पाण्याचा बुडबुडा म्हणजे प्रतिभा सत्ता आली, आणि तंबाखू कशाला काढतो हे तुला कळले, पण सुटे गाठी कळत असतं, पण मनाची बैठक बदलत नसते. चला. अंतकरण की वृत्ति रूप शुक्ति के यथार्थ ज्ञान सहित रजत का बाद हुए है। तहा ज्ञान सहित रजत की प्रतिभास सत्ता है और शुक्ति के ज्ञान की व्यावहारिक सत्ता है, याते विषम सत्ता वाला भी बाधक होवे है. हा, आता शुक्तीच्या ठिकाणी शिंपी ठिकाणी रजत भासलं. आता ते रजत ज्या ज्ञानाने निवृत्त झालं ते ज्ञान बी खोटं आणि तो पदार्थही खोटा. पण या जोपर्यंत अधिष्ठानात ज्ञान होत नाही तोपर्यंत त्या अधिष्ठानाला झाकलं का नाही. आणि त्यावेळेस त्या शिंपीवरचं रूप खरं वाटतं का नाही. मग ते तुम्हाला व्यावहारिक सत्य असणाऱ्या पदार्थाला प्रातिभाषिक सत्याने झाकलं. सिद्धांताला फार गोड आहे. तसं तुम्ही जन्ममरण रहित आहात, पण तुम्हाला जन्ममरण पदार्थ वाटतात त्यातनं झाकलं का नाही. तो कवर आहे काय म्हणते, आमर हा खरे के पहा खोटे हे. तो कवर अरे बाबा तुम्ही आमर आहात, तुम्ही खरे का खोटे बघा बरं, पण न म्हणा देह माझा ऐसा. चला. ताते विषम सत्ता वाले पदार्थ आपस में साधक बाधक होवे नहीं, म्हणून नियम असंगत है. म्हणून समाज सत्यात साधक बाधक असा जो तुम्ही नेम केला ते बरोबर नाही. विषम सत्यातले पदार्थसुद्धा तुम्हाला साधक बाधक होतात. या का यह समाधान है, केवल शुक्ति किंवा ब्रह्म क्रमते रजत की और जगत की कल्पना के अधिष्ठान नाम पर्वत उपादान कारण नहीं. आता हे जरा चिंतन खूप मोठं सूक्ष्म आहे, पण चला वाचा. किंतु स्थूल अविद्या सहित
शुक्ति रजत का अधिष्ठान है हम्म, और मूल अविद्या सहित ब्रह्म चेतन जगत का अधिष्ठान है। हम्म, कहूँ विशेषण के धर्म का विशिष्ट में व्यवहार होवे है। हम्म, इस नियम से प्रातिभाषिक स्थूल अविद्या सहित शुक्ति किंवा शुक्ति अवच्छिन्न चेतन प्रातिभाषिक कहिए है हम्म. और व्यावहारिक मूल अविद्या अवच्छिन्न ब्रह्म चेतन भी व्यावहारिक कहिए है। आता विशेषण धर्म विशेषवर असतात. हम्म. आता तोल अविद्या म्हणजे ब्रह्मज्ञानावाचून जिची निवृत्ती त्याला तोल अविद्या म्हणावी आणि मूल अविद्या म्हणजे ब्रह्मज्ञानाशिवाय ज्याची निवृत्ती होत नाही त्याला मूल अविद्या म्हणावी. मूल अविद्या म्हणजे स्वतःचं स्वरूप न कळणं आणि तोल अविद्या म्हणजे रज्जू न कळणं. रज्जू अवच्छिन्न चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्या त्याला तोल अविद्या म्हणावी. का ते रज्जू कळलं की ती नाहीशी होते म्हणजे ह्याला तोल अविद्या नाव दिलं. आणि तुमचं स्वरूप कळल्याशिवाय मूल अविद्या नाहीशी होत नाही. मूल अविद्या म्हणजे आपलं स्वरूप न कळू देणारी. तोल अविद्या म्हणजे पदार्थ व्यावहारिक पदार्थ न कळू देणारी. म्हणून हे विषम सत्ताचे पदार्थसुद्धा ते म्हणलं तुझ्याशी संगती बरोबर नाही. कारण विषम सत्तेतले पदार्थ अधिष्ठानाला झाकतात हे नाही. हे सगळे अविद्याचं कार्य आहे. अधिष्ठानाला झाकू शकत नाही. मात्र एवढं होतं की विशेषण जे असतं ते विशेषाच्या ठिकाणी वाटतं ही कल्पना आहे. कारण अविद्याविशिष्ट चैतन्य अविद्याविशिष्ट चैतन्य मग आता अंतःकरण धर्म सुख दुःख वाटतात का नाही. मग जीवाला वाटतं का अंतःकरणाचे आहेत पण वाटते कुणाला. मग हे विषम सत्ताचं पदार्थ साधक बाधक कशाला म्हणतो रे. हे जिथं कार्यकारण भाव तिथे साधक बाधकता आहे आणि जिथं कार्यकारण भाव नाही तिथं साधक बाधकता नाही. अविद्यापासून निर्माण झालेत पण आता अविद्यापासून निर्माण झाले असं जरी असलं पण ह्यांचा तादात्म्य संबंध असल्यामुळे हे आपलं आहेत असं वाटतात. रजताचा आणि सुक्तीचा तादात्म्य संबंध असल्यामुळे सुक्ती कळत नाही. तसं सुख दुःखाधिक अंतःकरणाधिक देहाधिक जगत आत्म्याशी तादात्म्य संबंध आहे. तो बी तादात्म्य संबंध म्हणजे कसा असतो होय का नाही. जसं पाणी आणि थंड याचा तादात्म्य संबंध म्हणावा. साखर आणि गोड याचा तादात्म्य संबंध म्हणावा. तसं देहाधिक जगत आणि आत्म्याचा तादात्म्य संबंध आहे म्हणून कळत नाही. म्हणून हे कार्यकारणामध्ये साधक बाधकता असते आणि जिथं कार्यकारण नाही तिथं साधक बाधकता नसते. म्हणजे ब्रह्मज्ञान तेव्हा अध्यात्म पदार्थ अधिष्ठानाला काही कार्य करू शकत नाही. हे महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला जन्मरण असलं तरी अधिष्ठानचा आपल्या महिमेत आहे आणि कळलं तर महिमेत आहे. फक्त कळल्यावर तुम्हाला सुख होतं आणि नाही कळल्यावर मात्र दुःख होतं एवढंच फरक आहे. आणि न कळू दिलं तिचं काम आहे. यद्यपि यहाँ अविद्या उपाधि है विशेषण नहीं. तथापि अविवेकी जनों की दृष्टि से विशेषण की न्याय प्रतीत होवे है. कुणाच्या दृष्टीनं अविवेक म्हणजे काय विचार रहित परमार्थिक विचार रहित. म्हणून गुरुजींनी सांगावं परमार्थिक ज्याला विचार तोच माणूस ज्याला परमार्थिक विचार नाही ते पिसळलेले कुत्रे. पिसळलेले कुत्रे म्हणजे त्या अविद्याने तुम्हाला इतकं जर करून ठेवलं तुम्हाला विसावाच नाही. रात्रंदिवस तळमळ विसरत नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हे अविद्या ही करायला लागली. तुम्ही याच्याहून वेगळे आहेत पण अविद्याने तुम्हाला तळमळीत आणून टाकलं संकुचितपणे आणून टाकलं. म्हणून बाबा समान सत्यामध्ये किंवा विषम सत्यामध्ये साधक बाधकता म्हणायचीच नाही. कार्यकारण भाव जिथं आहे तिथं साधक बाधकता आहे. मग जे ज्याचं कार्य आहे ते त्या कारणाला झाकून टाकेल. जे ज्याचं कार्य नाही जिथं कारण नाही कार्यकारण रहित असलेलं त्याला कोणाचा संबंध नाही. म्हणून विशेषणाचा धर्म विशेष्याला असतो पण विशेषण जे आहे ते दोन्ही एकच असतं. पण हे जे स्वरूप आहे तुझं ते कार्यकारण रहित आहे. अविद्या कारण आहे त्याचं कार्य सुखदुःख आहे पण अधिष्ठान चैतन्य त्या दोन्हीहून वेगळं आहे. म्हणून हे समान सत्तेमध्ये किंवा विषम सत्तेमध्ये साधक बाधकता नाही. फक्त कळलं न कळण्यामुळे हे सगळे घोटाळे आहे. एकच विचार करा जास्त नको बोला. पुढं बघू आपण जन्मन खरं का खोटं.
कुठं आहे? स्वप्नाचे जन्ममरण नवे हर्ष शोकाशी कारण. माऊली म्हणते स्वप्नाचं जन्ममरण हर्ष शोकाला कारणच नाही आहे ना. आणि बर्थडे करायचं म्हणल्यावर हर्ष का सुख का दुःख कळते का? महाराजांच्या घरी बरं का, हे व्यावहारिक जेवायला नाही इकडे, त्यांचं ते इकडे नाही घ्यायचं. हे महाराज लोकांच्या घरच्या बोंबे आहेत साधकाच्या विचाराच्या करण्याकरता. हे प्रपंच आपलं मस्तीच्या विचारच्या बड्डे करू न बंदूक उडू न फटाके उडू त्यांचा विषयच नाही हा. त्यांच्याबद्दल त्याला मूर्ख माणूस नाही, मूर्ख तुम्हाला म्हणायचं आहे. सांगू गुरुजी म्हणायचे माझे, जनावराला अक्कल ते माणसाला अक्कल नाही. जनावराला अक्कल माणसाला अक्कल नाही. कसं ते आहे का नाही? पशुच्या ठिकाणी दुर्बुद्धी येते का? संपला का विषय आहे का नाही? पशु कोणा घातपात केला का? काय आहे कशा करताय? तुमचे जग सत्य तो बुद्धीचे परिणाम. जग सत्य नाही, जगाचे सत्य तो बुद्धी आहे. म्हणून काशिया सत्य मानला संसार. अरे कशाला सत्य संसार मानला रे? ही सत्ता प्रकरण ही सांगावं लागलं आहे. सत्ता सत्ता याचं कारण काय? सत्ता एकच परमार्थिक तुझी सत्ता आहे आणि तो सत्ता स्वरूप असणार. तुला जन्म मरण नाही, देहादिक जगत नाही, सुख दुःख नाही, असं तुझं मूळ स्वरूप आहे. पण हे न कळलं, हे नाव अज्ञान किंवा अविद्या, आणि त्या अविद्याचं हे सगळं सुख दुःखाधिक आहे. आणि त्या अविद्याचा आणि तुझा तादात्म्य संबंध आहे. आणि तादात्म्य संबंधामुळे तुला हे सगळं मीच वाटायला लागलं. पण संबंध तादात्म्य भ्रम. तादात्म्य संबंध कसा असतो सांगितलं ना आता तुम्हाला. साखरेची गोडी वेगळी नाही, तसं वेगळं नाही, पण वेगळं आहे. विचारानेही वेगळं ठरतं. म्हणून साधूचा विचार कारणाशी आहे, कार्याशी नाही. यही थे 3 अविद्या के धर्म के प्रातिभाषिकता और व्यवहारिकता, ताका अपने विशेष शुक्ति और ब्रह्म में व्यवहार होवे है. हां, ते व्यवहार होतो पण तिथं नाही. आता सांगू का तुला, थोडा विचार घ्या. व्यावहारिक दर्शन द्यावं गुरुजींनी, दर्शन व्यावहारिक द्यावा. व्यवहाराच्या नात्याने कोणी कोणाला काही म्हणते का? काही म्हणते, पण खरं असते का? एका शूद्र माणूस आहे, एका ब्राह्मणाची स्त्रीला वैनी म्हणावं लागला. मग हे व्यवहार खोटा का खरा? खोटा है ना? का? विषम आहे ना. मग अविद्याचं तत्कार्य अविद्यामध्ये राहील का त्या अधिष्ठानावर राहील? जन्म मरण अविद्याच्या मध्येच का साक्षी चैतन्याला आहे? मग जन्म मरण कोणाला वाटतं? कशामुळे वाटतं? अविद्याने तुझ्या अंगावर टाकलं ते. म्हणून ववी आहे माऊलीची. माऊली काय म्हणते, ज्ञानोबराय काय म्हणतात सांगतो तुला. न पडता भरताराच्या दृष्टी, व्याली सकळ सृष्टी. माया हे अधिष्ठान चैतन्याचा संबंध नाही, पण तिनं हे जगत केलं आणि ते जगत मनाला लावलं मन याला. प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केलं म्हणे भ्रमे. सगळं प्रकृतीचं कार्य आहे, पण ती मी केलं, मी डोळे पाहतो, मी कानाने ऐकतो, मी हे अविद्येचं कार्य आहे. तिचं कार्यकारण भाव. पण हे अविद्याने तुझ्या स्वरूपाला झाकल्यामुळे ते सगळं तो अंगावर घेतलं. मी जन्मतो, मी मरतो, मी हे सगळं बस. म्हणून विषम सत्तेमध्ये कार्यकारण भाव मानला म्हणजे ही संगती लागेल. समान सत्यावर साधक बाधकता, विषम सत्यावर साधक बाधकता जरी वाटत असली तर ते बरोबर नाही. खरं सगळा खेळ अविद्याचा झाला. एक वय आहे, विषम सत्ता अध्यारोप कसं करते ते. पत्तीचे आरोपणे, लाजून अंगाचे मिरवणे, केले जगा एवढी नामरूपाचे हिने. हे प्रकृतीनं आत्मस्वरूप महात्मा ती मालक आहे, पण तिचा आरोपणा निर्गुण निराकार हे त्याला बरोबर वाटलं. म्हणून तिनं आपलं नामरूपाचं लिहिणं त्याला घातलं. म्हणून कार्यकारण भाव
आता अविद्याचा त्याच ठिकाणी साध्य बाधकपणा असतो. अधिष्ठानाकडे काही संबंध नाही. अधिष्ठानाकडे काही संबंध नाही. ते कार्यकारण भाव रहित आहे. आता याच्यात दुसऱ्या भाषेत सांगतो. गुरुजींनी सांगा, जन्म मरण माझ्या ठिकाणी नाही. जन्म मरण म्हणजे कार्यकारण भावाला का नाही. जन्म मरण म्हणजे की कार्यकारण भावाला. जन्म मरण म्हणजे जन्यजनक भावाला. जन्यजनक भाव म्हणजे जनक कारण झालं, जन्य कार्य झालं. पण आता हे आत्मसाक्षात्कारी किंवा आत्मस्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी जन्ममरण नाही, त्याच्या ठिकाणी अविद्या नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी अध्यारोप आहे, तो सुद्धा चुकीचा आहे. मग हे सगळं कार्यकारण भावनामध्ये सुखदुःखाचा व्यवहार आहे. कार्यकारण भावामध्ये सुखदुःखाची निवृत्तीचा व्यवहार आहे. अधिष्ठान सुखदुःख नाही, अधिष्ठान काहीच नाही. मोठा सिद्धांत आहे, पण ऐकून जा, ऐकून जा. काय म्हणून एक लक्षात ठेवा, या चिंतनाशी सगळ्याचा विरोध आहे बरं का. हे आपण जे चिंतन करतो हे सगळ्याचा विरोध आहे. याच्याशी कीर्तन करणार, भजन करणार, प्रवचन करणार, विद्वान, पंडित, योगी, जपी, तपी सगळे याच्या विरोधात आहेत. याला नुसतं कोरडं ब्रह्मज्ञान म्हणतील, पण याच्याशिवाय कोणाचंच भागत नाही, कळत नाही. म्हणून हे माझे गुरु दृष्टांत देत होते, कोवलेलं द्राक्ष हाताने नाही आलं म्हणजे आंबट म्हणून सोडून देतात. तसं आहे हे. द्राक्ष आंबट तुझ्या हाताला आलेच कधी म्हणून तू आंबट काय म्हणावं लागलास. तसंही वेदांत कळतच नाही, म्हणून ते काहीच तर म्हणून सोडून देतात. याते यहाँ विषम सत्ता वाला साधक नहीं किंतु समसत्ता वाला ही साधक है. और पंचपादिकार की रीति से मूल अविद्या से भिन्न तूल अविद्या नहीं. हो एकच आहे याते ताकि निवृत्ती शुक्ति के ज्ञान से होवे नहीं किंतु ब्रह्म ज्ञान से होवे. बस म्हणून उपचैतन्याचं ज्ञान आहे. रज उपचैतन्याचे रजत शुक्ती रूप चैतन्याचं ज्ञान आहे. त्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. म्हणून विषमसत्ता किंवा समसत्ता साधक बाधक नाही. हे क्रमाने नेलन शेवटला. परंतु व्यवहारिक अंतकरण की वृत्ति रूप शुक्ति के यथार्थ ज्ञान से शुक्तिनिष्ठ तूल अविद्या का तिरस्कार होवे है. ताके कार्य ज्ञान सहित रजत का भी तिरस्कार होवे है. हो याते यहाँ विषम सत्ता वाला बाधक नहीं. म्हणून विषमसत्तावाला सुद्धा बाधक नाही. कारण चुक्तीच्या रस्त्याने चुक्तीचं हे नाहीच होतं, रजताचे नाहीच होतं झालं. अधिष्ठानाचं अध्यासाची निवृत्ती, कारणाचं कार्याची निवृत्ती. दुःखाचं कारण काय, गर्भवती मारली गर्भ मरतोच, तसं अविद्या गर्भवती आहे. अविद्याचं कार्य जन्म मरण गर्भ आहे. अविद्या निवृत्त झाली की सगळं नाहीच. म्हणून विषमसत्तावाला पदार्थ सुद्धा साधक बाधक मानला जातो, परंतु अधिष्ठाना ठिकाणी नाही, ज्याच्या त्याच्यातच. विचार दृष्टि से देखिए तो अधिष्ठान रूप साधक में और अधिष्ठान के ज्ञान रूप बाधक में समान सत्ता का नियम नहीं. हां, अधिष्ठान चैतन्याचं ज्ञानाकरता सत्याचं काही गरज नाही. किंतु अधिष्ठान रूप साधक तो विषम सत्ता वाला ही होवे है, समसत्ता वाला नहीं. मग विषमसत्तावाला सुद्धा पदार्थ अधिष्ठानाला झाकतं नाही. कशाला, तुला जन्ममरण नाही ना, पण जन्ममरण वाटतं नाही. मग जन्ममरण खरं आहे का खोटं आहे, पण तुला जन्ममरण मी वाटतं नाही. मग विषमसत्यातला पदार्थ झाकलं का नाही, मग समसत्याची काही गरज नाही एखाद्या वेळेस. ज्ञान रूप बाधक तो कहीं विषम सत्ता वाला होवे है. जैसे शुक्ति रजत का बाधक शुक्ति ज्ञान है और स्वप्न जगत का बाधक जागृत ज्ञान है. स्वप्न जगत काय, स्वप्न जगत का बाधक जागृत का है. हो, आता ही स्वप्न जगत, आता व्यावहारिक स्वप्न जी आहे ना, त्या व्यावहारिक स्वप्नाचं बाधक कोण आहे, व्यावहारिक जागृती. आता तुम्ही स्वप्नामध्ये रडत होतात आणि जागृती चाललं, रडणं कुठं गेलं. बरं, रडणं का मी रडत होतो असं वाटलं, पण ते खरं आहे का, नाही, नाहीचा निश्चय होतो. किंवा मी गरीब आहे किंवा माझ्या पाठीमागं वाघ लागला असं जे वाटतं ते स्वप्नामध्ये, पण जागा झालं ते आहे का नाहीचा निश्चय होतो. तसं हे झालं. कहीं समसत्ता वाला भी होवे है. जैसे व्यवहारिक जगत का बाधक
हाँ ब्रह्मज्ञान है, परंतु मिथ्या ज्ञान ही मिथ्या वस्तु का बाधक है, यह नियमित है. असा नियम आहे तर मिथ्याने मिथ्येची निवृत्ती बी होते असेल कारण एकशे तसा बोले एकशे तसा बोले म्हणजे जसं दोष आहे तसेच त्याची निवृत्ती. वाच वाक्य वाच आत्ताचं. मिथ्या ज्ञान ही मिथ्या वस्तु का बाधक है, हो. यह नियमित है. हे नियमित आहे निश्चितच आहे. नियमित. हां मिथ्या पदार्थ मिथ्या निवृत्तीचं कारण आहे. हां याते यहाँ कहा जो नियम सो अधिष्ठान रूप साधक और ज्ञान रूप बाधक को छोड़ के अवशिष्ट रहे पदार्थन को विषय करने हारा है. म्हणून अधिष्ठानाला सोडून बाकीचे जे असणारे ज्ञान ते विषय करणार आहेत. म्हणजे कोणाचे मग अविद्या पदार्थ अविद्या त्याला ते साधक बाधकता आहे पण अधिष्ठान चैतन्याला साधक बाधकता नाही. हां आता समजा आहे का नाही आजार आहे आणि औषध आहे. मग आजाराला औषध देतं का नाही मग औषधानं आजार जातो का ज्याला आजार आहे तो जातो आजार औषधानं जातो. तसं अविद्याची निवृत्ती अविद्याच्या अधिष्ठानात ज्ञानच नाहीच होते. ज्याच्या अज्ञान जीव असलं त्याच्या ज्ञान त्याची निवृत्ती होते. मग तुझ्या स्वरूपाच्या अज्ञानाने जन्ममरण वाटायला लागलं तुझ्या स्वरूपाच्या अज्ञानाने सुखदुःख वाटायला लागलं तुझ्या स्वरूपाच्या अज्ञानाने सगळंच काही वाटतं. मग तुझ्या स्वरूपाचं ज्ञान झालं काहीच सिद्ध होत नाही. याला एकच उदाहरण अनुभवाकरता स्वप्नात अनेक प्रकारचं होतं पण ते जागा झालं स्वप्न नाही तसंच आहे इकडे झालं. म्हणून तुम्ही अविद्यारूपी झोपीत झोपलात आणि साधं अविद्यारूपी झोपेतून जागे झालेत. तर मला न कळण्यामध्ये झोपेत आहेत तुम्ही आणि साधू आपल्या स्वरूपात जागे आहेत. जिथं साधू जागे तिथं तुम्ही झोपलात आणि जिथं तुम्ही जागले तिथं साधू झोपलेत. कसं एक गुरुजी सांगत असं सगळ्याला प्रपंच नीट करावं वाटतं नाही साधाला काहीच वाटत नाही. मग प्रपंच नीट करणं म्हणजे तुमची जागृत अवस्था पण साधू तिथं काही लक्ष देत नाही म्हणून झोपलेले आहेत. आणि जिथं साधू झोपलेत ऐकणार नाही जिथं साधू जागे तिथं तुम्ही झोपलात. साधू भगवंताशी एक रूप झाले. सांग तुला ज्ञानदेव रमले समाधान हरीचे चिंतन कसं आता हां माऊलीचं खरे का तुमचं रे हरीचे चिंतन ते कुठे रमलेत कुठं जागे झालेत हरीच्या स्वरूप. तुम्ही कुठं जागे झालात इतका पगार मिळाला पाहिजे इतकं पास झालं पाहिजे इतकं मार्क पडले पाहिजे. मग ते खरं का तुमचं खरं आणि तुमच्या इच्छेनुसार घडतच नाही. जरी मार्क पडले तरी नोकरी लागतच नाही. मग चिंता का नाही. आणि स्वरूपात ठिकाणी मग स्वरूपाकडून जर मोरलं तर मग सुखदुःख आहे का चिंता आहे का मग विषमसत्ता बाधक आहे का नाही. असं ते सगळ्याला चिंता आहे. एक महात्मा जो जर सोडला एक साधक जर सोडला सगळे शोकरूपे अग्नीने जळत आहेत. तीन सत्ता दिल्या जातात हो व्यावहारिक प्रातिभाषिक और पारमार्थिक. आता उद्या करू चिंतन. हां पुंडली करू श्रीनाथ सत्य विठ्ठल असं शिकवलं ते अनेक रीती शिकवलं तरी ते गुरुजी म्हणायचे हाड्याच्या